जागतिक स्तरापासून स्थानिक स्तरापर्यंत पाण्याचे वैज्ञानिक पद्धतीने संवर्धन आणि संरक्षण न झाल्यास मनुष्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. पाण्याचे संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज आहे, असे मत ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलपती आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री डॉक्टर सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र विकास केंद्र या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा जलमित्र पुरस्कार आज आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष आणि ओडिशामधील भुवनेश्वर येथील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवृत्त IFS डॉक्टर अजित पटनाईक यांना आज डॉक्टर सुरेश प्रभू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सांगलीचे निवृत्त जिल्हाधिकारी आणि यशोदा पुणेचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियर विभागाचे निवृत्त कार्यकारी संचालक व सचिव डॉक्टर अरुणचंद्र पाठक, महाराष्ट्र विकास केंद्र पुणेचे अध्यक्ष अनिल पाटील आणि जलमित्र पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सुनील जोशी उपस्थित होते. यावेळी वनराईचे संस्थापक डॉक्टर मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वनराईचे विश्वस्त सागर धारिया यांना लक्षवेधी सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच पाणी वाचवा असा संदेश देणाऱ्या स्टिकरचे प्रकाशन करण्यात आले. आज महाराष्ट्र विकास केंद्र ने मुझे सम्मानित किया. इसके लिए मैं महाराष्ट्र विकास केंद्र के आभारी हूँ. ये सम्मान जो है ये जो जल क्षेत्र में जो काम करते हैं, अच्छा काम जो करते हैं, इसके लिए ये है. तो मैं चिल्का झील में 30 साल से काम कर रहा हूँ इसका जो रेस्टोरेशन के लिए. और इसमें हमने दो चीज़ जो अहम रखा. एक तो साइंस चाहिए, साइंस तो ज़रूरी है. इसके साथ जो वहाँ की जो रहने वाले हैं, लोकल कम्युनिटी जो है, मछुआरे हैं, उनके साथ हमने काफ़ी जुड़ के उनके साथ काम किया. और हमें एक सबसे बड़ा अनुभव जो हुआ कि उनका जो ज्ञान है, जो कि वहाँ रहते हैं सालों भर, उसको हमने क्या किया, उसको डॉक्यूमेंट किया. और हमने देखा कि साइंस के साथ जो साइंटिस्ट हमारे हैं, उनका और इनका सोच जो है बहुत उससे मिला जुला रहता था. जो कि वर्ल्ड में ये हमारा जो कंसेप्ट बहुत आदृत हुआ ये. और चिल्का झील बहुत मतलब बुरी हालत में था. 1998 में हम ये काम शुरू किया. 2 साल में हमने जो इसका रेस्टोरेशन किया. इसके बाद ये एक जो है मॉन्ट्रो रिकॉर्ड एक कहते हैं, जो खतरे में रहता है जो वेटलैंड, ये रामसर साइट एक है. और वो इसके बाद जो रामसर कन्वेंशन स्विट्जरलैंड की, उसने उसको मॉन्ट्रो रिकॉर्ड से उसको अपसारित किया. और हमें रामसर वेटलैंड कंजर्वेशन अवार्ड भी मिला. सबसे बड़ी बात यह है कि जो मछुआरे उसके ऊपर निर्भर करते थे, उनका जीवन काफ़ी मतलब सुधारा या उनका इनकम में. और अभी क्या है, जो चिड़िए आते थे, जैसे प्रभु जी ने बताया कि चिड़िए की ये खाली देखने में अच्छा नहीं लगता है, उसका और भी इकोलॉजिकल काफ़ी सिग्निफिकेंस है. अभी आपका 10 लाख चिड़िया अभी आए हुए हैं दिसंबर महीने में. आप लोगों को भी आग्रह करूंगा कि आप लोग आके देखिए. वो जब एक आपका झील का जब वाटर क्वालिटी अच्छा हो जाता है, इकोसिस्टम जब उसका सही हो जाता है, तो उसमें डॉल्फिन भी अभी 25 था पहले, अभी 150 हो गया है, जो कि एशिया की सबसे ज़्यादा इरावदी डॉल्फिन वहाँ दिखता है. मला स्वतःला आनंद आहे की पाण्याबद्दलची संवेदनशीलता निर्माण करण्यामध्ये, साक्षरता निर्माण करण्यामध्ये अशा चांगल्या कार्यक्रमांचं नक्की योगदान आहे. नव्या पिढीला सुद्धा या प्रवाहामध्ये आता सामील करून घ्यायची गरज आहे. किंबहुना शाळेच्या सिलेबसपासून सगळ्यामध्ये बदल घडवावा आणि लोकांना डोह म्हणजे काय, नदी म्हणजे काय, या सगळ्याचं डायरेक्ट जिवंत चित्रण शालेय कालामध्ये घडवलं नाही तर नवी पिढी या सगळ्यापासून लांब जाईल. आणि नव्या पिढीच्या हातात आपण कोणत्या प्रकारची ही वस्तुधा निर्माण करून देणार आहोत, याच्याबद्दल एक मोठी चिंता करण्यासारखं जगभर वातावरण असताना मला असं वाटतं असे कार्यक्रम होण्याची फार गरज आहे. आणि अशा काम करणाऱ्या लोकांना पण मोलाचं सहकार्य सगळ्या समाजाने पण केलं पाहिजे
भारतामध्ये खूप जलाशय आहेत, परंतु त्या जलाशयाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे आणि जी मोठी जलाशय आहेत ते अडचणीत सापडण्याच्या अडचणीत आलेले आहेत, धोकादायक स्थितीत आलेले आहेत. अशाच पद्धतीचं एक सर्वात मोठं जलाशय ज्याला आपण ब्लॅकिश वॉटर म्हणतो ते ओरिसा राज्यातला चिलिका जलाशय आहे. त्या जलाशयाच्या संवर्धनासाठी शासनामध्ये एक अत्यंत कार्यतत्पर असलेले अधिकारी डॉक्टर अजित पटनाईक जे IFS आहेत, त्यांनी चिलिका डेव्हलपमेंट अथॉरिटीचं 98ला चेअरमन मुख्य कार्यकारी अधिकारी झाले आणि 2002 पर्यंत ते चिलिका सरोवर धोक्याच्या श्रेणीतून बाजूला काढून त्याला रामसर साईटचा दर्जा मिळवून दिला आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण जैवविविधता मध्ये बदल करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं. याची दखल अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतलेली आहे. त्यामुळे ते एशियन डेव्हलपमेंट बँक असेल, जागतिक बँक असेल, त्याच्यावर सल्लागार आहेत. त्याचबरोबर जगातली जी सर्वात मोठी संस्था जलाशयात काम करते इंटरनॅशनल लेक एन्व्हायरमेंट कमिटी, त्या कमिटीच्या सायंटिफिक कमिटीचे ते उपाध्यक्ष आहेत. आणि आपल्याकडं महाराष्ट्रात सुद्धा आम्ही उजनी जलाशयावर काम करतो. त्याच्या प्रदूषणाच्या प्रश्नाच्या संदर्भात आम्ही देखील इंटरनॅशनल लेक एन्व्हायरमेंट कमिटीला संपर्क केलेला होता. एका परिषदेमध्ये आम्ही शोध निबंध सादर केला होता. त्यावेळीच आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की या तलावाच्या किंवा या जलाशयाच्या पुनरुज्जीवनासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे. अशा एका व्यक्तीला आज आपण या ठिकाणी 13वा जलमित्र पुरस्कार दिलेला आहे.